नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज देखील अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. विषयाचं नाव आहे मानदुखी, कंबरदुखी, दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार. आणि याविषयी आपल्याला माहिती देतील डॉक्टर विराज भंडारी सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा ऑस्टिओपॅथिक मेथड ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन यासारख्या थेरपींचं त्यांनी परदेशातून प्रशिक्षण घेतलंय. केरळापासून ते महाराष्ट्रातील हार्ड वैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्यांचे विकारांची आधुनिक उपचार पद्धती विना ऑपरेशन यांचं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकलमुळे 10,000 पेक्षा जास्त मणक्यांच्या विकाराच्या रुग्णांचे उपचार ऑपरेशन हे वाचवण्यात आलेले आहेत. त्यांना आतापर्यंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यासह सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते सन्मान देखील मिळालेला आहे. आता आपण विषयाला सुरुवात करूया. खरं तर डॉक्टर, आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. स्पाइन संदर्भात आज आपण बोलणार आहोत. माझा पहिला प्रश्न हाच आहे की स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय असतं? स्लिप डिस्क म्हणजे आपल्या शरीरामध्ये 33 मणके असतात. 33 मणके जे आहेत, हा सांगाडा मी इथे ठेवलेला आहे. 33 मणक्याची रचना ही जी बघितली, सर्वायकल म्हणजे मानेचे 7 मणके, थोरॅसिक 12 मणके आणि लंबर 5 मणके, या प्रत्येक मणक्यांच्या चकत्यांच्या मध्ये एक पाण्याची गादी, न्यूक्लियस पल्पस याला म्हटलं जातं. हे न्यूक्लियस पल्पस जे आहे तो भाग कधी कधी मनुष्याचा टॉर्क आणि फोर्स हा चुकल्यामुळे किंवा पोश्चरमुळे किंवा उठा बसण्याच्या हालचालीमुळे, एखादं पोतं उचलल्यामुळे, सिलेंडर उचलल्यामुळे ती गादी ही बाहेर येते. आणि ती गादी बाहेर आल्यानंतर ती मागच्या दिशेने बाहेर आली, उजव्या दिशेने किंवा डाव्या दिशेने बाहेर आली, तर तो पाय, उजवा किंवा डावा पाय हा दुखायला चालू होतो. आणि त्यामुळे जी गादी बाहेर येते याला स्लिप डिस्क असं म्हटलं जातं. निश्चितच. तेव्हा डॉक्टर, स्लिप डिस्क म्हणजे नेमकं काय ते तर तुम्ही सांगितलं. आणि डॉक्टर, आतापर्यंत सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमची म्हणजे तुम्ही विना ऑपरेशन उपचार देत असतात. ही खरं तर महत्त्वाची बाब आहे या ठिकाणी. माझा दुसरा प्रश्न हाच आहे की जर नस दबलेली असेल किंवा आता डिस्क ब्लड झालेला असेल तर तेव्हा नेमकं काय करता येऊ शकतं? आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे का होतं? कोणताही आजार होतो तर त्याला कारण आहे. आज मणक्याचे विकार हे वाढत चाललेले आहेत, कारण जीवनशैली ही सेडेंटरी लाईफस्टाईलमुळं सतत 8 ते 12 तास बसावं लागतं. काही लोकांना 8 ते 12 तास उभं राहावं लागतं. एकाच पोझिशनमध्ये ते काम केलं जातं. तर 45 मिनिटापेक्षा एका जागेवरती ती जास्त काम करणं हे धोकादायक आहे. त्याच्यामुळे मणक्याचा टॉर्क आणि फोर्स हा चुकतो. एखादी गोष्ट चुकीच्या पद्धतीने उचलणं, चुकीचं बसणं, चुकीचं उठणं, याच्यामुळे वेगवेगळ्या मणक्यांच्या भागात, मसलवरती, स्नायूंवरती प्रेशर येतं. आणि ते प्रेशर आल्यामुळे बऱ्याच वेळा मानेचा त्रास, मानेतले आजूबाजूचे मसल्स हे शॉर्ट होतात, मोठे होतात. त्याचबरोबर कमरेचा भाग हा मोठा होतो, त्या मसल्स शॉर्ट होतात. ही सगळी कारणं जी आहेत त्याची प्रामुख्याने पोश्चर म्हणजे मूवमेंट, कसं उठतोय, कसं बसतोय, कसं चालतोय, हे चुकीच्या पद्धतीने कुठेतरी होतं आणि त्याच्यामुळे मणक्याच्या आजाराला सुरुवात होते. दुसरं कारण आहे ते म्हणजे एखादं पोतं उचलणं किंवा एखादी घटना घडते, ट्रॉमा घडतो आणि त्यातनं मणक्याच्या आजाराला सुरुवात होते. ॲक्सिडेंटल इंजुरी होतात. काही वेळा, बऱ्याच वेळा अपचन, अजीर्ण, मुतखडा आणि त्यातनं उद्भवलेली पाठदुखी, मानदुखी अशी विविध कारणं याला कारणीभूत आहेत. निश्चितच. तेव्हा एकूणच विविध कारणं आहेत जी यासाठी कारणीभूत आहेत. डॉक्टर, तुम्ही परदेशात देखील शिक्षण घेतलेलं आहे आणि इतके वर्षे प्रॅक्टिस केली. आपल्याला जसं माहिती आहे की मणक्यांचे आजार जे आहेत, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क असेल किंवा स्पॉन्डिलायसिसचा त्रास असेल, मानदुखी, कंबरदुखी ह्यासारखे जेही त्रास आहेत, या सगळ्या त्रासांवर परदेशात जर निदान केलं जातं तर त्यासाठी पद्धती कोणकोणत्या वापरल्या जातात? प्रथमतः भारतामध्ये प्राचीन पद्धत म्हणजे नाडी परीक्षा. नाडी परीक्षेमध्ये वेगवेगळे दोष, प्राण, उदान, समान कोणता बिघडलाय, पॅथॉलॉजिकल कंडिशन शरीरामध्ये काय बिघडली आहे आणि कशा प्रकारे तो वात काम करतोय हे प्रथमतः बघितलं जातं. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे स्टॅटिस्टिक आणि डायनॅमिक एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये पेशंटला उभं राहून पूर्णपणे तपासलं जातं. पेशंटला बसून सिटिंग पोश्चरमध्ये जिलेट टेस्ट, पर्लिंग टेस्ट यासारख्या विविध मसल टेस्टिंगच्या एक्झामिनेशन केलं जातं. आणि अचूक निदान करणं हे खूप गरजेचं आहे, कारण स्पाईनच्या आजारात नुसतं मणका किंवा चकती बाहेर येणं एवढंच निदान होत नाही, तर बऱ्याच वेळा त्या मसल कुठे शॉर्ट झाल्यात का, कुठल्या मसल लॉंग झाल्यात का, फेशिया शॉर्ट झाला आहे का, ग्रॅव्हिटी बदलली आहे का, पोश्चर बिघडलं आहे का, इमोशन पेशंटचे काय आहेत, मानसिक स्थिती कशी आहे, या सगळ्या गोष्टींचं निदानात महत्त्व आहे. त्याचबरोबर तिसरी तपासणी ही नर्वोस्कोप
हे अमेरिकेचं यंत्र आहे, त्याच्यामध्ये कोणत्या चकत्या ह्या नक्की बाहेर आलेल्या आहेत आणि किती दिवसापासून बाहेर आल्यात, त्याचं चकत्या ज्या बाहेर आल्यात त्या किती दिवसापासून आहेत, इन्फ्लामेशन किती आहे, हे सगळं या मशीनद्वारे चेक केलं जातं. चौथी तपासणी आहे ती फेशियल टेस्टिंग, ज्यामध्ये पोश्चर कसं आहे, ग्रॅव्हिटी कशी आहे हे तपासलं जातं. सायटिका, स्लिप डिस्क, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस यासारखे जे आजार आहेत ते का होतात ते आणि ते कशामुळे घडलेत आणि त्याचा रूट कॉज चं निदान करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये बोन हे मिसअलाइन झाले आहेत का, वर्टेब्रल सेगमेंट हे मिसअलाइन झालं आहे का, फेशिया मिसअलाइनमेंट आहे का, या सगळ्या गोष्टीचं बारकाईने निदान करणं आणि ते निदान जर झालं तर चिकित्सा ही जी गरजेची आहे ती दिली जाते. निश्चितच. तेव्हा वेगवेगळ्या ज्या उपचार पद्धती आहेत त्या दिल्या जातात. डॉक्टर, तुमचं जे क्लिनिक आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर वेगवेगळे उपचार देण्यात येत आहेत. मणक्यांच्या विकारातील अचूक निदान ज्या पद्धती आहेत त्या तुम्ही यशस्वी देखील करून दाखवलेल्या आहेत. मात्र त्या कशा केल्या जातात हे मला जाणून घ्यायचं आहे तुमच्या स्पेशली क्लिनिकमध्ये. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक जे आहे ते स्पेशली इंटिग्रेटेड अप्रोच आहे. इंटिग्रेशन अप्रोच म्हणजे काय तर जगभरात स्पाइनच्या विकारासाठी जे काही विना ऑपरेशन विना इंजेक्शन थेरपी वापरल्या जातात त्याचा सगळ्याचा संगम हा आमच्या दवाखान्यात केला आहे. गेली 12 वर्ष आम्ही हे काम करतोय. 10,000 रुग्णांच्या ट्रीटमेंट या पूर्णपणे कंप्लीट दवाखान्यात झाल्या. त्यासाठी आदित्य ठाकरेजींनी आम्हाला आत्ताच कार्यक्रमात त्याचं एक पारितोषिक मला मिळालं आणि त्याचे एव्हिडन्स बेस प्रॅक्टिस ज्या आहेत त्या सगळ्या प्रॅक्टिसेस आम्ही सायंटिफिक डाटाबेस स्टॅटिस्टिक्स सगळं या प्रकारचं आम्ही आत्ता क्लिनिकमध्ये मांडतोय. त्याच्यामध्ये कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याची प्रथमतः नाडी परीक्षा केली जाते. नाडी परीक्षा केल्यानंतर क्लिनिकल असेसमेंट केली जाते. क्लिनिकल असेसमेंट केल्यानंतर त्याचा कोणती नाडी परीक्षा आहे, त्याच्यानंतर कोणते मसल इन्वॉल्व आहेत, कोणता फेशिया इन्वॉल्व आहे, ह्या सगळ्यांच्या सगळं चेक करून त्याच्यानंतर एक निदान केलं जातं. निदान केल्यानंतर त्याच्यासाठी फेशिया बिघडला तर फेशियल मॅनिप्युलेशन, बोन वर्टेब्रल सेगमेंट सरकले असतील तर त्याच्यासाठी क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट ही जगभरातली आत्ता सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट आहे की जी बोन सेटिंग केले जाते. स्पेसिफिक आज मुंग्या येतात किंवा मान दुखते आणि चक्कर येते, त्याच्यासाठी क्रायोप्रॅक्टर नावाची जी ट्रीटमेंट ही सगळ्यात एकदम उत्तम काम करते. पहिल्याच दिवशी मुंग्या या पूर्णपणे थांबतात. सेकंड ट्रीटमेंट फेशियल मॅनिप्युलेशन, ज्याच्यामध्ये एक मसल बॅलन्स केले जातात, पोश्चर बॅलन्स केलं जातं. एखादा मणका पुढे गेलाय, मागे गेलाय, वर खाली झालेला आहे किंवा कमरेचा भाग पुढे मागे गेलाय, खांदे पुढे मागे गेलेत, ग्रॅव्हिटी चुकतीये, फूट बरोबर नाहीये, फूट बॅलन्स नाहीये, तर ह्या सगळ्या गोष्टी फेशियल मॅनिप्युलेशननी कव्हर होतात. त्याचबरोबर तिसरी ट्रीटमेंट आहे इस्टम, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. याच्यामध्ये सॉफ्ट टिश्यू आणि डीप टिश्यू याचा बॅलन्स केला जातो. चौथी ट्रीटमेंट मर्मचिकित्सा, कपिंग थेरपी आणि योगामध्ये प्रोब योगा स्पेसिफिक अयंगार गुरुजींचे जे योगा आहेत, त्याचबरोबर रॉल्फिंग योगा जो आहे तो आपण सगळं मिक्स इंटिग्रेटेड अप्रोच त्यामध्ये पेशंटला कस्टमाइज देतो, जेणेकरून MET मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस, जॉन गिबॉन म्हणून US आणि इंग्लंडमध्ये त्यांचे METचे एक्सरसाइजेस जे आहेत ते खूप प्रभावशाली आहेत मणक्याच्या विकारांमध्ये, सायटिका, स्लिप डिस्क सारख्या आजारामध्ये. ते सगळं इंटिग्रेटेड ज्या रुग्णांना जे गरजेचं आहे आणि पहिल्या दिवशी कसा रिझल्ट येईल याच्याकडे फोकस असतो. 4 तासाची ट्रीटमेंट चालते. साधारण 3 ते 5 महिने रुग्णांना यावं लागतं. पहिल्याच दिवशी 70% ते 95% आराम, पेनलेस पेशंट घरी जातो. निश्चितच. तेव्हा एकूणच तुमच्या क्लिनिकमध्ये स्पेशली कोणकोणत्या गोष्टींवर उपचार केले जातात आणि ते उपचार कशा पद्धतीचे आहेत त्या संदर्भात डॉक्टर तुम्ही सविस्तर माहिती दिली आहे. आणि इथं एक महत्त्वाची बाब जी अधोरेखित करण्यासारखी आहे की डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये ज्या ठिकाणी हे आजार बरे केलेले जातात त्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की यामध्ये ऑपरेशन केलं जात नाही. भंडारी स्पाइन ॲडव्हान्स सायंटिफिक विना ऑपरेशन टेक्निक खरं तर त्या ठिकाणी वापरली जाते आणि ती टेक्निक नेमकी काय आहे त्या संदर्भात आज आता डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली आणि उपचार पद्धती कशा प्रकारच्या असतात ते देखील डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. डॉक्टर, पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. नस दबलेली असेल किंवा आपण जर बघितलं की मणक्यांची जी चकती असते ती जर सरकलेली असेल तर त्यावर काय उपचार करता येऊ शकतात? आता मी सांगितल्याप्रमाणे आता आपण एक व्हिडिओ बघूयात. त्यात व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स आहेत. एक व्हिडिओ प्ले करा. निश्चितच. तेव्हा आपल्याकडे एकूणच कशा प्रकारे हे उपचार केले जातात त्या संदर्भातली एक व्हिडिओ क्लिप आहे ती आपण सविस्तर बघूयात.
नमस्कार, मी सौ निलिमा कासनवट्टुवार. मी चंद्रपूर येथील रहिवासी. मला सप्टेंबर महिन्यापासून बॅकपेनचा त्रास सुरू झाला. मी वाकू शकत नव्हती, मी 2 पावलं चालू शकत नव्हती, बसता येत नव्हतं मला. मी स्नानसुद्धा उभं राहून करायची. आणि ज्यावेळेला मी सगळे दवाखाने फिरले, MRI करायला सांगितला ऑर्थोपेडिक डॉक्टरांनी. त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमची नस दबलेली आहे आणि तुम्हाला सर्जरीशिवाय उपाय नाही आहे. आणि जर तुम्ही लगेच उपचार नाही केले तर तुम्हाला पॅरालायसिस होऊ शकते. त्या रात्रभर मी झोपली नाही. आणि लगेच 2 दिवसांनी सॅम TV सुरू करताच मला डॉक्टर भंडारी यांची मुलाखत दिसली. आणि ती मुलाखत मी पूर्ण रेकॉर्ड करून ठेवली. आणि ज्यावेळेला मग परत यूट्यूबवर सर्च करत गेले, ABP माझावरची मुलाखत दिसली आणि सरांचे यूट्यूबवरचे प्रोग्राम पाहिले. आणि आम्ही लगेच डॉक्टर भंडारी क्लिनिकला फोन लावून अपॉइंटमेंट घेतली. आणि डिसेंबर 24 तारखेला मी इथे पहिल्यांदा आली. ज्यावेळेला मी आली त्यावेळेला मला सरळ उभं राहतासुद्धा येत नव्हतं. माझं पोश्चर पूर्ण वाकडं झालेलं होतं. फेशियल मॅनिक्युलेशन जेव्हा सिस्टरनी मला केलं त्यावेळेला मला इतका त्रास होत होता. परंतु त्यांनी सांगितलं की यावेळेला फक्त तुम्हाला त्रास होत आहे, दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही याल तर पुष्कळ 50% रिकवर होऊन याल. माझी बसण्याची कंडिशन इतकी खराब होती की मी माझे देवसुद्धा वरती ठेवले आणि उभं राहून पूजा करायची. परंतु ज्यावेळेला इथे आली सिस्टरनी सांगितलं की नाही तुम्ही बसत जा, काही फरक पडत नाही, तुम्हाला बसायचा तुम्ही प्रयत्न करा. आणि मग मी लगेच इथून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून देव माझे मी खाली घेतले आणि देवपूजेला सुरुवात केली. मला खूप समाधान वाटलं. माझ्या पायात खूप मुंग्या येत होत्या. मी 1 मिनिटसुद्धा उभी राहू शकत नव्हती, अशा झरझर मुंग्या यायच्या. परंतु आज मी सगळे कामं करू शकते. ज्या वेळेला मला त्रास सुरू झाला मी 2ही वेळेला स्वयंपाकी नव्हती माझ्याकडे. आणि आज मी अभिमानाने सांगते की मी सगळे घरचे कामं एकटी करते. मला फार अभिमान आहे या हॉस्पिटलचा आणि या स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा. आणि सगळे फॉलोअप मी पाहिले. डॉक्टरांसोबत मी योगा केला सकाळचा आणि खानपान आहार विहार सगळं डॉक्टरांच्या फाईलनुसार मी केलेलं आहे. आणि मला जो या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला तो सगळ्यांना व्हावा. आणि ज्याला कोणाला जर कोणी सर्जरी सजेस्ट करत असेल तर त्यांनी एकदा प्लीज भंडारी क्लिनिकला यावं. या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर येथील स्टाफ सर फार मोकळा आहे. आपल्या मनात कुठलीही भीती ठेवत नाही की नाही लगेचच तुम्हाला आता सुरूच करावं लागेल, अशी कुठली जबरदस्ती नसते. समजावून सांगतात आणि मग ते उपचार पद्धतीला सुरुवात करतात. आणि जी आता आधुनिक रोबोटिक पद्धत आलेली आहे त्याच्यामुळे तर फार जास्त रिलॅक्स वाटतं. आणि इतकाही प्रवास करून इथे आल्यानंतर मला जे समाधान मिळतं ते आजच्या ट्रीटमेंटपर्यंत मिळालं नव्हतं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की मला जो आनंद मिळाला तो तुम्हालाही मिळेल. कृपया एकदा यांच्या क्लिनिकला भेट द्या. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक. प्रथमतः रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर नाडी परीक्षा, मणकेची तपासणी, स्पाइन व्हर्टेब्रा सेगमेंट अलाइनमेंट टेस्टिंग, मसल टेस्टिंग, नर्वोस्कोप, गेट पॅटर्न टेस्टिंग, पॉस्चर टेस्टिंग, फेशियल अलाइनमेंट टेस्टिंग, पाइन अँड प्रोन पोझिशन टेस्टिंग, एक्स-रे. उभे राहून पूर्ण पाठीचा एक्स-रे काढूनच दवाखान्यात घेऊन येणे, झोपून एक्स-रे काढू नये. यानंतर निदान केले जाते मणक्याचा विकार का व कसा होत आहे त्यानुसार रुग्णाचे ग्रॅडेशन केले जाते. 15 ते 20 प्रकारच्या उपचारांपैकी कोणते उपचार गरजेचे आहेत ते सांगून साधारण दर 28 दिवसातून 1 दिवस 4 ते 6 तासांचे उपचार केले जातात. किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी झाल्यानंतरच सांगितले जाते. प्रथम दिवशी येताना सकाळी 10 वाजता किंवा दुपारी 2:30 वाजता वेळेवर आले तर त्याच दिवशी मॅन्युअल थेरपी व उपचार होऊ शकतात. त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊनच यावे.
तेव्हा जर नस दबलेली असेल किंवा स्लिप डिस्कचा त्रास झालेला असेल किंवा हा जर त्रास बळावलेला असेल तर अनेकांना ऑपरेशन करा असं सांगितलं जातं. मात्र ऑपरेशन टळू शकतो का, हा एक प्रश्न अनेकांच्या समोर येतो आणि त्याला उत्तर म्हणून आपण बघतोय हा व्हिडिओ एक की विदाऊट एनी ऑपरेशन कशा प्रकारे रुग्णांना ठीक केलं जातं, त्यासाठी कोणकोणते पर्याय आहे हे आपण आता बघितलेले आहेत आणि या संदर्भात आणखीनही सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरू करूया. डॉक्टर, आज ज्या विषयावर आपण बोलतोय त्या विषयातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कुठलाही जर मेजर आजार असेल तर ऑपरेशन टळू शकतो का, हा प्रश्न अनेक जण विचारतायत. आता ह्या प्रश्नाचं उत्तर मला जाणून घ्यायचंय की खरंच जर हे असे त्रास असतील तर ऑपरेशन टाळता येऊ शकतं का? मानदुखी, कंबरदुखी याच्यामध्ये जवळजवळ 450 ते 550 प्रकारचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये ऑपरेशन हे स्पेसिफिक वर्टेब्रल सेगमेंट तुटलेलं आहे आणि डिस्क ही पुढे गेली, म्हणजे वर्टेब्रल सेगमेंट हे पुढे गेले. ॲड्रोलिस्थेसिस सारखी केस आहे किंवा एखादा ट्यूमर आहे आणि त्यासारख्या केसेसमध्ये ऑपरेशन लागतं. पण बाकीच्या केसेसमध्ये आज आम्ही बघतो OPDमध्ये दिवसभरात 50 पेशंट चेक केल्यानंतर हार्डली 3 किंवा 4 पेशंटला ऑपरेशनची गरज असते आणि आम्ही तिथे सांगतो की ही ऑपरेशनची केस आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी घाबरून जाऊ नका. ज्यांची डिस्क बाहेर आलेली आहे, एक लक्षात घ्या, मानसिक स्थिती चांगली ठेवणं. एखाद्याला ऑपरेशन सांगितल्यानंतर तिथे BPचा त्रास चालू होतो, नाही तर शुगर वाढते लगेच पेशंटची, मी बघतो. तर ऑपरेशन हे नक्कीच टळू शकतं कारण निदान अचूक होणं गरजेचं आहे. मी बऱ्याच वेळा बघतो आत्ता की पेशंट 3-3, 4-4 ऑपरेट करून, लॅमिनेक्टॉमी करून, इंजेक्शन थेरपी घेऊन माझ्याकडे येतात आणि ते पहिल्या दिवशी पेन फ्री होऊन जातात. सो डोंट फोकस ऑन द पेन, फोकस ऑन द प्रोग्रेस ऑफ युअर मोबिलिटी, मूवमेंट अँड 6 months लेटर वी अगेन टेक वन MRI रिपोर्ट आणि त्याच्यामध्ये नक्कीच डिस्क ही आत गेलेली दिसते. त्याच्यामुळे ऑपरेशन हे 1,00,000% टळू शकतं आणि पेशंट मणक्याचे रुग्ण जे आहेत त्याच्यामध्ये गेली आम्ही आज 12-13 वर्ष काम करत आहोत. तर 100% रिझल्ट ओरिएंटेशन हा आमचा पहिला फोकस आहे. पहिलं स्वप्न हे आहे की जो येणार आहे आणि जो पेशंट आम्ही घेणार आहोत तो 100% बरा झाला पाहिजे. जे बरं होण्यासारखं नाही आहे किंवा ज्याला आमच्या थेरपीने उपचार होणार नाही ते पहिल्या दिवशी क्लिअर कट डायग्नोसिस झाल्या सांगतो. एक्सरे बघतो आम्ही, MRI बघतो आणि त्याच्यानुसार ठरवतो की ही केस आमच्याकडे होणार आहे तर होणार आहे 100%, नाही होणार आहे तर क्लिअर कट हे होणार नाही. पहिल्याच दिवशी अर्थात सांगू शकता. डॉक्टर, अगदी थोडक्यात मला पुढच्या प्रश्नाचं उत्तर हवंय. इतक्या वर्षांपासून तुम्ही उपचार देतायत, एखाद्या रुग्णाचं तुम्हाला आलेला अनुभव जो खूप कठीण असेल आणि तरी तुम्ही उपचार केलेले असेल, अगदी थोडक्यात सांगा. एक 22 वर्षाची मुलगी होती, सोलापूरवरनं आलेली होती. तिचा लॅमिनेक्टॉमी 3 वेळा झाली. डिस्क कट करून ती डिस्क परत वारंवार बाहेर यायची आणि तिचा उजवा पाय जो आहे तो प्रथमतः जड होत होता, बधीर होत होता, मुंग्या येत होत्या. त्यानंतर डाव्या पायाला तो त्रास शिफ्ट झाला कारण L4, L5 राईट साईड, L5, S1 लेफ्ट साईडची डिस्क ही बाहेर आली. दोन्ही साईडनी फॅसेट हे लॉक व्हायला लागले, चालताना चक्कर यायला लागली, पडायला लागली ती. आणि ती केस माझ्यासाठी खूप एक वेगळीच होती कारण दोन्ही फॅसेट एका वेळेस लॉक होते आणि 3 वेळा ऑपरेट झालेलं होतं. तर ती केस आज ती मुलगी गिरनार चढून मागच्या 2 महिन्यापूर्वी आली आहे. 6 किलोमीटर रोज सायकल चालवते. त्यामुळे अशा प्रकारचे म्हणजे एकदम अवघडातल्या अवघड केसेस ही आपण चांगल्या प्रकारे मॅन्युअल थेरपीने करू शकतो कारण ह्या सगळ्या थेरपी या सायंटिफिक एव्हिडन्स आहे या गोष्टीला. निश्चितच. तेव्हा सर, एकूणच जसं तुम्ही सांगितलं की 22 वर्षामध्ये त्या मुलीला त्रास होता, मात्र आज अगदी तिला कुठलाही त्रास नाहीये उपचारांनंतर आणि हे उपचार खरंच रुग्णांसाठी किती महत्त्वाचे आहेत ते देखील आज तुम्ही स्पष्ट केलंय. डॉक्टर, तुम्ही आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा नस दबलेली असेल किंवा मणक्यांची चकती जी असेल ती सरकलेली असेल, स्लिप डिस्कचा त्रास असेल किंवा इतर कुठलाही त्रास असेल, त्या त्रासाला जर तुम्ही कंटाळलेले असाल आणि तुम्हाला ऑपरेशन असं सांगितलेलं असेल तर चिंता करू नका कारण आता ऑपरेशन टळू शकतं. त्यासाठी तुम्हाला फक्त डॉक्टरांना संपर्क साधायचा आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि अर्थात तुमचा त्रास जो आहे तो दूर करून घ्या. आता या कार्यक्रमात मी इथंच थांबते. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. छत्रपतींचा विचार म्हणजे